आई माऊलीचा उदे उदे एकविरा माता की जय. कारला म्हटलं की आपल्या मनामध्ये सगळ्या आगरी समाजांचं नाव येतं. आई एकविरा नेमकी आहे कोण, कुठून आली, इथे स्थापित कशी झाली आणि या कारल्याला संपूर्ण इतिहास काय आहे? म्हणजे भारताच्या चारही कोपऱ्यामध्ये प्रत्येक ठिकाणामध्ये ह्याच अशी देवतेचं स्वरूप तुम्हाला वेगवेगळ्या रूपामध्ये तुम्हाला दिसतं. तीच म्हणजे आई एकविरा. एकमेव ही जागा अशी आहे. आगरी कोळी आणि एकविरा आई यांचा असा संबंध म्हणा किंवा कुठून हे सुरुवात झालेली आहे? आगल ऋषीपासून आगरी समाजाची बांधवांची उत्पत्ती झाली. समुद्राची शेती करतात, समुद्रातून पाणी घेऊन मीठ आगर जे सांभाळतात ते आगरी आणि एक मत्स्य कोळी. अजून इतर काही असे सणवार म्हणा किंवा त्यांच्या प्रथा म्हणा अशा काही आहेत ज्या लोप पावल्या? आगरी कोळी समाजाची मुख्य कुलदेवता एक आहे, ती म्हणजे आपली तुळजा भवानी. कुलदेवता आहे खंडोबा. हरळी पौर्णिमा सगळ्यात अगोदर महत्वाची त्यांना मानली जाते. दर्यादेवाला म्हणजे दर्यादेव म्हणजे कोण? ते वरुण आहे. जेव्हा तंत्रशास्त्राचं ज्ञान भगवान शिव माता पार्वतीला देत होते तेव्हा माता पार्वतीचा डोळा लागतो. तो भगवान शिव हे क्रोधित होतात. माता पार्वतीला श्राप देतात की जा तू कोळ्याच्या घरी जन्माला जा. माता पार्वती अगदी बालिका रूपामध्ये त्या समुद्र किनाऱ्यावरती एका कोळ्याला सापडतात. तेव्हा तो कोळी बांधव त्यांना घरी घेऊन येतो. मग ती जी काही माता पार्वती आहे ती व्यवस्थित पद्धतीने वाढते आणि मग नंतर कालांतराने एका मच्छीमाराच्या रूपामध्ये भगवान शिव तिथे अवतार घेतात आणि दोघांचा विवाह होतो. तर हळदीला तिथे नॉनव्हेज वगैरे बनलं जातं. यांचं काही शास्त्रात असं आहे वर्णन? इथे जो काही मत्स्य आहार इत्यादी जो काही सुरू आहे हा त्यांचा संस्कृतीचा भाग आहे, जो अविभाज्य आहे. तर अशा कुठल्या वेगळ्या चालीरीती आहेत, परंपरा आहेत आगरी कोळी समाजाच्या? आगरी कोळी समाजांचा जो मत्स्य व्यवसाय सांगितलेला आहे हा आताचा नाहीये, पुराणिक काळापासून आहे. इथेच समजा बौद्ध लेणी पण मानल्या जातात आणि मग हे एकविरा देवीचं एवढं प्रतिष्ठित असं स्थान आहे. हे स्थान नेमकं कोणाचं आहे? म्हणजे ही जी काही देवीची मूर्ती कोरलेली आहे नमस्कार, मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. राजमंचाचा हा पहिला आउटडोअर आणि अतिशय सुंदर असा पॉडकास्ट आज तुमच्या भेटीला घेऊन येतोय मी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की आपल्याकडे आजपर्यंत जेवढे पॉडकास्ट झाले स्पिरिच्युअल, तेवढ्या पॉडकास्टमध्ये 50% पॉडकास्ट हे आपले मयुरेश विस्पुते गुरुजी यांच्यासोबत झाले आणि मला असं वाटतं की ते जे पॉडकास्ट झाले ते माझ्यासाठी आणि तुम्हा सर्वांसाठी पर्वणी होती. जेव्हा काल परवा मयुरेश दादासोबत माझं बोलणं झालं तेव्हा असं कळलं की आपल्याला एकविरा आईच्या चरणाशी जाऊन त्यांच्या त्या पवित्र भूमीमध्ये जाऊन आपल्याला पॉडकास्ट करायचा आहे. एकविरा आई, आगरी कोळी बांधव, त्यांचा समाज, त्यांचे कुळ, त्यांचे कुळाचार, उपासना पद्धती, जे काही त्यांचे मिथ्स असतील, या सगळ्या विषयांना अगदी आपण अलगद परंतु खूप तटस्थपणे हात घालण्याचा आज प्रयत्न करणार आहोत. आणि या अगदी धार्मिक आणि महत्त्वाच्या विषयाला हात घालताना मयुरेश दादा विस्पुते गुरुजी आपल्यासोबत आहेत याचा मला जास्त आनंद आहे. कारण प्रत्येक मुद्द्यावर बोलत असताना त्यांचा अभ्यास, त्यांचं तटस्थतेने पाहणं, त्यांचं ज्ञान आणि या सगळ्या गोष्टीचा संगम एकत्र येतो आणि एक सुंदर असा पॉडकास्ट आपल्यासाठी फुलतो असं म्हणायला हरकत नाही. आज आपण आलेलो आहोत एकविरा आईच्या चरणी, त्याच पवित्र भूमीमध्ये एकविरा आईच्या एकविरा आईचं दर्शन करून आजचा हा पॉडकास्ट आपण सुरू करतोय. मी जास्त वेळ घेत नाही, सरळ आपण वळूयात मयुरेश दादा विस्पुते गुरुजीकडे आणि बघूयात आजच्या या पॉडकास्टमध्ये आपल्याला अनोखी, अभूतपूर्व, अद्भुत आणि नवीन अशी कुठली माहिती ऐकायला मिळते. गुरुजी खूप खूप स्वागत आहे. आणि आज खरं म्हणायला गेलं तर तुम्ही हे सगळं घडवून आणलं आणि तुम्ही इथं बोलवलं, त्यामुळे मी तुमच्याकडे आलो आहे, तुम्ही माझ्याकडे आला, परंतु आपण दोघे एकत्र बसलो आहे आणि खूप सुंदर विषयावरती आज चर्चा होणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकविरा आईच्या समोर बसून आपण हा पॉडकास्ट करतो, हे माझ्यासाठी मी भाग्य समजतो पहिले तर, आणि त्यासाठी तुम्हाला खूप धन्यवाद देतो. सगळं जगदंबेची इच्छा. अगदी अगदी. आणि आपलं हे जे क्षेत्र आहे कारला म्हटलं की आपल्या मनामध्ये सगळ्या आगरी समाजांचं नाव येतं, त्यांचा एक चेहरा येतो, एक समाज येतो. आणि आपल्या आगरी कोळी बांधवांचं हे मानाचं आणि तितकंच श्रद्धेचं स्थान आहे. आणि महाराष्ट्रामध्ये इतकी मोठी आपली संस्कृती, ज्या त्यातली इथलं धार्मिक क्षेत्र, ह्या सगळ्या
वेगवेगळ्या संप्रदायाला जर कधी साक्ष देत असेल तर त्या ठिकाणी मूळ क्षेत्री जाऊन करणं हे मला असं योग्य वाटलं, म्हणून आपण आज कारल्या येथे आलो. आणि आई एकविरा, मध्यंतरी आपला रेणुका बरोबर. यावरती आपला पॉडकास्ट झाला होता. तर महाराष्ट्रामध्ये जेवढेही एकविरीचे म्हणजे रेणुकेचे क्षेत्र आहे त्यामध्ये अग्रगण्य मान आपल्या ह्या पश्चिम महाराष्ट्राच्या भूमीमध्ये तो कारल्याच्या एकविरा आईला दिला जातो. म्हणून आपण आज कारल्या येथे आलेलो आहोत. खूप खूप सुंदर. आणि मी खूप एक्सायटेड आहे. जी माहिती आजपर्यंत कोणालाच नाही, आपण जे जे पॉडकास्ट केले ते आजपर्यंत रेअर होते, म्हणजे लोकांना माहीत नसलेली माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे. परंतु त्या धार्मिक स्थळावरती जाऊन या सर्व माहितीचा म्हणा किंवा त्या श्रद्धेचा म्हणा उगम जिथं होतो तिथे बसून आपण हा पॉडकास्ट करतोय, ते माझ्यासाठी खूप अगदी प्रेस्टिजची गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. सुरुवात आपण असं करूयात की बऱ्याच लोकांना माहीतही असेल आई एकविरेचा इतिहास म्हणा किंवा या कारल्याचा इतिहास म्हणा, परंतु ज्या लोकांना ही गोष्ट माहीत नाही तर आई एकविरा नेमकी आहे कोण, कुठून आली, इथे स्थापित कशी झाली आणि या कारल्याला संपूर्ण इतिहास काय आहे, तिथून सुरुवात करूयात दादा. सुंदर. आज त्या आईच्या भागामध्ये आपण आलेलो आहोत, तर एकदा तिचं स्मरण करून आपण आपला जो काही याचा संवाद आहे तो सुरू करूया. आई माऊलीचा उदे उदे, एकविरा माता की जय. मुख्य म्हटलं तर एकविरा हा जो शब्द आहे हा आपल्याला सह्याद्री खंडामध्ये त्याचा उल्लेख आढळतो. धर्मशास्त्रामध्ये वेगवेगळ्या सतींचं नाव सांगितलेलं आहे, वेगवेगळ्या देवतेंच्या कथा आपल्या धर्मामध्ये सापडतात. त्यापैकी आई रेणुकेची कथा आपल्याला वेगवेगळ्या पुराणामध्ये भेटते. परशुराम हे असे वीर होते की त्यांनी क्षत्रियांचा 21 वेळा संपूर्ण पृथ्वीवरून निक्षत्रिय केलं, निपात केला. तर अशा वीराला जन्म देणारी कोण, ती म्हणजे एकाच असा एक वीर झाला की त्याने संपूर्ण सृष्टीवरती आपलं अधिराज्य गाजवलं आपल्या कर्माने, आपल्या कार्याने. असे वीर कोण, तर ते म्हणजे परशुराम. मग अशा परशुरामांना जन्म देणारी कोण, ती म्हणजे एकविरा. एका वीराला जन्म देणारी तीच म्हणजे एकविरा, किंवा एकमेवा द्वितीय वीराला जन्म देणारी म्हणून एकविरा. एका अद्वितीय वीराला जन्म देणारी ती जननी म्हणजे आई एकविरा. मूळ ती रेणुकाच. आणि ही एकमेव अशी देवता आहे की ती भारताच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये तुम्हाला दिसते. सगळ्यात अगोदर महाराष्ट्रामध्ये रेणुका नावाने ती प्रचलित आहे. माहूरगडची रेणुका 3.5 शक्तिपीठापैकी एक येते. म्हणजे अगदी विदर्भ, यवतमाळ, नागपूर, आपला संभाजीनगर पासून मराठवाडा सर्व त्यांची बऱ्याचशा लोकांची ती आपली कुलदेवी आहे. नंतर जेव्हा तुम्ही कर्नाटक भागामध्ये जाता तेव्हा तिला यल्लम्मा म्हटलं जातं. यल्लम्मा म्हणजे मोठी आई. तिथे सोदंतीची यल्लम्मा तर प्रसिद्ध आहे, तिकडे पण तिची रेणुका तिची उपासना आहे. सोबत आपल्या ह्या भागामध्ये मुंबई अगदी कोकणातील भागामध्ये एकविरा म्हणून तिचं हे क्षेत्र तृतीय प्रसिद्ध आहे. तितकंच उत्तराखंडामध्ये सुद्धा एक रेणुकेचं ठिकाण आहे. म्हणजे भारताच्या 4ही कोपऱ्यामध्ये प्रत्येक ठिकाणामध्ये ह्याच अशी देवतेचं स्वरूप तुम्हाला वेगवेगळ्या रूपामध्ये तुम्हाला दिसतं. तीच म्हणजे आई रेणुका एकविरा. खूप छान. आपण जसं या कारल्याचा इतिहास बघत होतो, तर कारल्याच्या इतिहासामध्ये सुद्धा आपण ऑफ कॅमेरा बोलत असताना सांगितलं की हे जे आहे सह्याद्री खंडातला एक भूभाग आहे. बरोबर. आणि त्याच्यातून कारला हे कसं डेव्हलप झालं ते आपण ऐकूयात जरा. इतिहास जर कधी आपण पाहिला तर तुम्ही नीट भौगोलिक तुम्ही संपूर्ण जर कधी अभ्यास केला तो हा एकमेव ही जागा अशी आहे की ह्या जागेपासून तुम्हाला इथून सह्याद्रीचा अगदी दख्खनचा भाग सुरू होतो आणि इकडे पश्चिम किनारपट्टीचा भाग संपुष्टात येतो, संपतो. म्हणजे हा त्याचा केंद्रबिंदू आहे. पहिल्या महाभारताच्या पर्वापासून अगदी इतिहास, संशोधन, शिलालेखाचा अभ्यास करताना ह्या सगळ्या भागाला अपरांत क्षेत्र किंवा शूरपर क्षेत्र आदी नावाने ओळखल्या जातं. पद्मपुराणामध्ये, स्कंद पुराणामध्ये वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रामध्ये त्याचा उल्लेख आपल्याला आढळतो. त्यामुळे ही जागा भौगोलिक दृष्ट्या, पौराणिक दृष्ट्या नवीन नाही आहे. बरोबर. वरतून हे एकमेव क्षेत्र असं आहे की ह्या क्षेत्रामध्ये सगळ्या देशांचा एंट्रन्स आपल्याला भेटतो. जर कधी तुम्ही इथे गेलात तर मुंबईमध्ये वर्सोवा म्हणून एक गाव आहे. वर्सोवाचा कोळीवाडा प्रसिद्ध आहे. मुख्य ती वेश आहे, त्या आपल्या संपूर्ण तेव्हाचा जो काळ होता ती एक वेश होती. तिथूनच सगळं, म्हणजे तिथून तुम्हाला बलुचिस्तान जवळ आहे, त्या ठिकाणी तुम्हाला गुजरातचं बंदर तुम्हाला सगळे जवळ आहे.
त्यामुळे हा जो काही भाग होता हा व्यापारीकरणाचा मुख्य केंद्रबिंदू होता. बर. त्यामुळे सह्याद्रीच्या पासून दख्खनापासून जो काही व्यापार वेगवेगळ्या देशातून, अगदी अफगाण असेल, ग्रीक असेल, त्यांचं सगळ्यांचं येणं जाणं इथं होतं. तर हा एक प्रकारचा हा पहिला दख्खनचा केंद्रबिंदू होता. म्हणून कारल्याचं अनेक बौद्ध शिलालेखामध्ये, ब्रह्मलिपीमध्ये वेलुरक नावाने सुद्धा याचा संदर्भ आढळतो आपल्याला. म्हणून हा क्षेत्र धार्मीय दृष्ट्या त्याला अत्यंत महत्व आहे. इतिहास आपण अगदी वेगवेगळ्या शिलालेखांचा अभ्यास केला, पद्मपुराण इत्यादी, सह्याद्री खंड इत्यादींचा अभ्यास केला, तर त्यामध्ये आपल्याला याचे सगळ्यांचे स्पष्ट उल्लेख आढळतात. बरोबर. मी माझं मेडिकलचं एज्युकेशन घेण्यासाठी मुंबईत होतो आणि मला त्यावेळेस भाग्य मिळालं किंवा तो चांगला एक पिरियड होता ज्या काळामध्ये मी आगरी कोळी बांधव होते त्यांच्यासोबत राहिलो. कारण माझे मोस्ट ऑफ द जे फ्रेंड्स होते ते सगळे हे आगरी कोळी बांधव होते. मग त्यांच्या लग्न असेल, त्यांची हळद असेल किंवा त्यांचे जे काही पारंपरिक सण असतील, त्यांचे सणवार असतील, त्यांच्यामध्ये ते मला जवळून पाहण्याचा योग आला. आणि त्यावेळेस मी फर्स्ट टाइम त्यांच्या सोबतच इथे आलो होतो कॉलेजला असताना. सो एकविरा आई म्हटलं की आता हे जसं तुम्ही एकदम व्यापक स्वरूप सांगितलं, वेगवेगळ्या ठिकाणी याच देवीची वेगवेगळी स्थानं आहेत, वेगवेगळा महिमा आहे आणि वेगवेगळं श्रद्धास्थान आहे. तसं एकविरा आई पर्टिक्युलरली म्हणलं ती आगरी आणि कोळी बांधवांचं आद्यस्थान किंवा कुलदेवता मानली जाते. आणि आगरी कोळी आणि एकविरा आई यांचा असा संबंध म्हणा किंवा त्यांचं काय हे कुठून हे सुरुवात झालेली आहे? सगळ्यात अगोदर एकविरा म्हटलं की आगरी कोळी समाज आपल्या नजरेसमोर येतो. तर आगल ऋषीपासून आगरी समाजाची, बांधवांची उत्पत्ती झाली ऋषींपासून असा आपल्याला संदर्भ आढळतो. आगर म्हणजे काय? एखादी स्थान. यांच्यामध्ये दोन प्रकार आहे. मीठ आगर म्हणजे जे समुद्राची शेती करतात, समुद्रातून पाणी घेऊन मीठ आगर जे सांभाळतात ते आगरी. आणि एक मत्स्य कोळी ज्यांचा मुख्य व्यवसाय हा मत्स्यपालन इत्यादी हा सगळा भाग त्यांचा आहे. आणि प्रमुख दृष्टीने जर कधी पाहिलं तर आगरी समाज हा मूळ चंद्रवंशीय क्षत्रियांना मानलं गेलेला आहे. अगदी वंशावळ नामक एका ग्रंथामध्ये निर्णय याती म्हणजे निर्णय ग्रंथ, ज्ञाती निर्णय ग्रंथामध्ये त्याचे संदर्भ आपल्याला आढळतात. भविष्य पुराणामध्ये, ब्रह्मोत्तर खंडामध्ये असं सांगितलेलं आहे की आगले ऋषीपासून जे आले तेच म्हणजे आगरी कोळी समाज. जो आपला ययाती, अगदी यदुवंशाचा संदर्भ, ययातीचा मुलगा बलिंद्र आणि बलिंद्रची पत्नी आगलिका, त्या आगलिकेपासून हा संपूर्ण समाज निर्माण झाला असा आपल्याला संदर्भ पुराणामध्ये सापडतो. आणि इतिहासाच्या दृष्टीने जर कधी पाहिलं तर इसवी सन 1271 ते 1309 पर्यंत हा जो काळ होता हा देवगिरी यादवांचा शेवटचा काळ होता. यामध्ये रामदेव राय हे मुख्य मानले जातात. रामदेवांचे दोन मुलं होते, एक शंकरदेव आणि एक बिंबदेव, ज्याला भीमदेव नावाने ओळखलं जातं. जेव्हा मुघलांचं आक्रमण झालं तेव्हा हेच भीमदेव म्हणजे बिंबदेव हे पश्चिम किनारपट्टी अल्लाउद्दीन खिलजींचं जेव्हा आक्रमण झालं त्यावेळेला ते तिथून ते इकडे ह्या भागामध्ये आले. पैठणहून काही सोमवंशीय क्षत्रिय, काही वेगवेगळे मंडळी सोबत घेऊन त्यांनी ह्या 7 बेटांचं रूपांतर केलं. असा सुद्धा इतिहास आहे. दुसरा इतिहास पुराणाचा असा आहे, भगवान परशुरामांनी क्षत्रिय यांचा नाश केला या पृथ्वीवरून. पण यामध्ये असे काही लोक होते की जिथून जी काही जमीन त्यांना मिळाली ती जमीन त्यांनी दान करून टाकली आणि समुद्राला विनंती करून समुद्र मागे गेला आणि मग तो संपूर्ण कोकण इत्यादीचा किनारपट्टीचा भाग तो तयार झाला. तर त्या भागामध्ये परशुरामांनी ह्या ज्या सर्व लोकांना जे क्षत्रिय असून त्यांनी व्यवसाय वेगळा केलेला आहे अशा लोकांना आश्रय दिला. म्हणजे हा जो पश्चिम किनारपट्टीमध्ये जे मीठ आगर इत्यादी जे सांभाळत आहे त्यांना आश्रय दिला, त्यांना स्थान दिलं, मत्स्य व्यवसायकांना व्यवस्थित सांभाळलं. तर आपल्या उदरनिर्वाहासाठी ज्यांनी साथ दिली असे परशुराम, मग अशा परशुरामांची आईच आपली कुलदेवता. अशा अनुषंगाने त्यांनी ही कुलदेवता सांभाळली. मुख्यतः करून आगरी कोळी समाजाची मुख्य कुलदेवता एक आहे ती म्हणजे आपली तुळजा भवानी, ही मुख्य त्यांची कुलदेवता. दुसरं त्यांचं कुलदैवत आहे खंडोबा आणि तिसरं ज्याला भैरीदेव म्हणतात तेच म्हणजे जोगेश्वरी आणि काळभैरवनाथ, हे 3 त्यांचे कुलदैवत. पण
अशा क्षेत्रातून की ज्या क्षेत्रामध्ये त्यांना संपूर्ण श्रेय त्यांना मिळालं, अशाने त्यांनी एकविरेला आपलं उपास्य दैवत मानलं, इष्ट दैवत मानलं. बरं. म्हणून एकविरा देवीला, एकविरा आईला त्यांनी आई रूपातच मानलं. वा. आता थोडंसं आपण अजून पुराणाच्या काळामध्ये जाऊ. जर कधी तुम्ही श्रीकृष्णाचा अभ्यास केला, श्रीमद भागवत पुराण इत्यादीचा जर कधी हरिवंश पुराणाचा अभ्यास केला, त्यामध्ये रुक्मिणी स्वयंवर हा एक प्रकार आहे. तर रुक्मिणी माता पत्र लिहितात श्रीकृष्णांना की मी माझी जी कुलदेवता आहे, ज्याला आपण आपल्या आजच्या विदर्भामधलं अमरावती म्हणतो, अंबादेवीच्या नावावरून अमरावती, तर अमरावतीला एकविरेचं सुद्धा मंदिर आहे. तर त्या पत्रामध्ये ती आई रुक्मिणी सांगते की मी माझ्या कुलदेवतेला जाते आहे, तिथून दर्शनाला जाणार आहे, तुम्ही तिथून मला घ्यायला या. म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा रुक्मिणींची कुलदेवता एकविरा होती आणि अंबाबाई होती, अंबादेवी ज्या नावाने ओळखलं जातं. आणि मग नंतर रुक्मिणीचा जो मुलगा होता ते म्हणजे प्रद्युम्न, आणि प्रद्युम्नाचा मुलगा अनिरुद्ध. तर अनिरुद्धापासून ही संपूर्ण वंशावळ इथपर्यंत आली, असा हा समाज आहे. म्हणून एक आहे आपलं वडिलांचं कुलदैवत आणि एक आहे आईच्या कुलदैवताशी असलेला संबंध. हा आगरी कोळी लोकांनी आईचं पण कुळ सांभाळलं आणि वडिलांचं पण कुळ सांभाळलं. हा त्याचा ऐतिहासिक संदर्भ आपल्याला इथे स्पष्टपणे आढळतो, समजतो. आणि मला अभिमानाने सांगावं लागेल की आगरी कोळी समाजाचा इतिहास हा अगदी खूप जुना इतिहास आहे, हजारो नाही, खूप हजारो वर्षापूर्वीचा आहे. कारण की ज्या वेळेला आपला इतिहास, विज्ञान सुद्धा सांगतं की सगळ्यात अगोदरची शेती जर कधी कोणती असेल तर ती मत्स्य व्यवसाय आहे. वेगवेगळ्या धर्मग्रंथामध्ये ह्या व्यवसायाचे आपल्याला संदर्भ आढळतात. तुम्हाला सांगायला मला आवडेल की महाभारतामध्ये सुद्धा आगरी कोळी समाजांचा आपल्याला उल्लेख भेटतो. जेव्हा पराशर ऋषी आपलं तीर्थक्रमण करत असतात, तीर्थाटन करत असतात, त्यावेळेला त्यांना आढळून येतं की आपला असा हा काळ आहे की ह्या काळामध्ये जर कधी सहवास एखाद्या स्त्री सोबत झाला तर दिव्य पुत्राची प्राप्ती होणार आहे. पण ते ज्या क्षेत्रामध्ये असतात तिथे सगळं समुद्र तो भाग असतो, तिथे ते एका कोळी समाजातील मुलीला सांगतात. ती पण एका अप्सरेचीच मुलगी असते, शापामुळे तिथे आलेली असते, असंही कथा आहे. तर तिला ते सांगतात, तिला तो विषय पटतो आणि तिच्या शरीराचा वास येत असतो, म्हणून तिचं नाव मत्स्यगंधा. तर ते त्यांच्यासोबत ते वेगळ्या बेटावरती घेऊन जातात, नावेमधून ती त्यांना घेऊन जाते आणि तिथे त्या सगळ्या गोष्टी होतात. आणि ऋषी त्यांना वरदान देतात की तू हे सगळं संपूर्ण केलं, तुझ्या शरीराचा एक सुंदर असा वास येईल, तो जो मच्छीचा जो वास आहे तो निघून जाणार, म्हणून तिचं नाव योजनगंधा झालं. आणि तुला एक राजवैभव तुला प्राप्त होईल. तीच सत्यवती होते. सत्यवती म्हणजेच ती पांडवांची महाभारताचं मूळ जरी महाभारताचं मूळ म्हणजे आपला कोळी समाज आहे. सत्यवतीपासून हे सगळं आलं आणि त्याचमुळे हा संदर्भ काही कमी नाही आहे. त्यामुळे इतिहास असतील, पुराण असतील, याच्यामध्ये कोळी बांधव हा त्याचा मूळ पाया आहे. बघा, आजकाल महाराष्ट्रामध्ये म्हणजे कोणालाही विचारा आगरी कोळी बांधव कोण आहेत, त्यांचा इतिहास काय आहे, इतक्या डिटेलमध्ये खरंच मलाही देखील माहीत नव्हतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आगरी कोळी समाजाचा इतिहास विचारला की अगदी मुंबईची 7 बंदरं जेव्हा तयार झाली तेव्हापासून त्या बंदराच्या आजूबाजूने मच्छीमार करणारा किंवा त्या आजूबाजूला राहून आपली गुजराण करणारा समाज म्हणून आगरी कोळी समाजाकडे पाहिलं जातं. परंतु हे इतकं मोठं व्यापक स्वरूप असेल किंवा त्याची मुळं इतक्या खोलवर रुजलेली असतील, म्हणजे अगदी चंद्रवंशीय म्हणजे कृष्णाचे वंशज पुढे असं म्हणायला हरकत नाही. आणि महाभारत म्हणजे सत्यवती ज्या होत्या त्या स्वतः कोळी समाजाच्या होत्या आणि त्यांच्यापासून महाभारत झालं. हे महाभारताचे जे काही दिग्गज मंडळी पुढे तुम्हाला दिसते त्याच्यामध्ये अर्धरक्त हे आगरी समाजाचं, कोळी समाजाचं आहे. खूप सुंदर अशा पद्धतीचं विश्लेषण करताय गुरुजी. परंतु आता हे आगरी कोळी समाजाचं आपण पाहिलं की एकविरा आई ही त्यांची आईस्थानी नेमली त्यांनी किंवा कुळदेवी म्हणून त्यांनी स्वीकारली, त्यांची उपासना पद्धती ही केली. उपासना पद्धती प्रत्येक कुळाची आणि कुळधर्माची ती वेगवेगळ्या पद्धतीची असते. नेमकी शास्त्रामध्ये अशी कुठली उपासना पद्धती किंवा कुठले कुळाचार वर्णिलेले आहेत जे इतर, आता ही जशी माहिती एकदम ऐकलेलीच नव्हती कधी, अशा पद्धतीची काही शास्त्रोक्त माहिती आहे जे कुळाचार आणि कुळधर्म पाळण्याची आहे, त्या संबंधी काही सांगू शकतो आपण? मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की सोमवंशीय क्षत्रिय म्हणजे आपला आगरी कोळी बांधव आहे, समाज आहे.
तर ह्या समाजाचं जे काही कुळधर्म कुलाचार होणार हे सोमवंशीय क्षत्रियांच्याच कुळानुसारच त्यांचा क्षत्रियानुसारच त्यांना कुळाचार करावा लागतो. मुख्य करून यांची कुलदेवता आई तुळजाभवानी, खंडोबा ह्या दोन देवतेला त्यांना विशेष मान आहे. आणि आज सुद्धा जर कधी तुम्ही कुळीवाड्यामध्ये गेलात तर माघ पौर्णिमेला खंडोबाचा उत्सव ते साजरा करतात. आज आम्ही वेगवेगळ्या कोळीवाड्यांमध्ये गेलो, तिथे त्यांचे देवघर बघितले, त्याचे पण आपण फोटो देऊया. तर प्रत्येकाच्या देवघरामध्ये तुम्हाला तुळजाभवानीचा टाक दिसेल, प्रत्येकाच्या देवघरामध्ये तुम्हाला खंडोबाचा टाक दिसेल आणि प्रत्येक घराच्या टाकामध्ये त्यांना जोगेश्वरी आणि भैरीदेव म्हणजे काळभैरवनाथाची स्थापना त्यांना दिसते. हा वंश परंपरागत आलेला त्यांना कुळधर्म त्यांचा आहे. परंतु झालं असं की प्रत्येक गोष्ट पुराणाच्या किंवा धार्मिक ग्रंथाच्या आधारावर मान्य करता येत नाही. इतिहास साक्ष मानतो पुराव्यांना, बरोबर. तर जेव्हा काही ह्या सगळ्या मुंबईवरती पोर्तुगीजांचं आक्रमण झालं, यांनी देवळाचे देवळ यांनी जिवंत बायका सोडल्याने माणसं सोडले नाही, ते देवळं कुठं सोडणार आहेत. त्यामुळे ते सगळं आक्रमण झालं आणि ह्या सगळ्या आक्रमणाच्या काळामध्ये कुठेतरी ते आपल्या मुळापासून दूर गेले. कारण की हा समाज असा आहे की ह्या समाजाला पहिल्यापासून दुर्लक्षित ते झालेले किंवा खूप विस्थापन त्यांना सहन करावं लागलं. जसं वेगवेगळे बांधव वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांचं काम करू शकतात, पण आगरी समाज कोळी समाज समुद्राविना राहू शकत नाही. म्हणून सुद्धा त्यांच्या कुळामध्ये त्यांच्या देवघरामध्ये दर्या देवाला विशेष महत्व आहे. नारळी पौर्णिमा सगळ्यात अगोदर महत्वाची त्यांना मानली जाते. दर्या देवाला म्हणजे दर्यादेव म्हणजे कोण आहे, ते वरुण आहे, वरुणच आहे. तर मुख्य ह्या सगळ्या गोष्टीवरून त्यांनी जे आपल्या सांस्कृतिक परंपरा आहे त्या थोड्याशा त्यांच्यापर्यंत जे ते सांभाळू शकलेत त्यांनी ते सांभाळलं. आणि जेवढं देवघर आणि त्यांच्या 150-200 वर्षापूर्वीचे जे काही टाक किंवा जे संदर्भ आढळले त्याच्यातून हा विषय स्पष्ट आहे की तुळजाभवानी, खंडोबा आणि भैरीदेव हे त्यांचं श्रद्धास्थान आणि कुलदैवत. पण ह्या सगळ्या पोर्तुगीज इतर धार्मिक आक्रमणातून त्यांनी ह्या परंपरा कुठेतरी विलयास गेल्या. म्हणून यांचा कुळधर्म तो म्हणजे आपल्या तुळजाभवानीचं दर्शन घेणं, तिचा व्यवस्थित मान सन्मान करणं. चंपाषष्ठी आज सांगायला आवडेल की कोळी बांधवांचं मुख्य खंडोबा आहे, खंडेनवमी. तर ह्या खंडेनवमीला किंवा चंपाषष्ठीला खंडेरायाचं करणं हा त्यांचा मूळ कुळधर्म कुळाचार, पण तो काळानुरूप तो आपण विसरलो. आपली कुलदेवी ही तितकीच महत्वाची आहे, तुळजाभवानी, तिथेही जाणं गरजेचं आहे. हे मातुल कुळ आहे, इथे तर आईने वाचवलंच आहे. आणि तुम्हाला सांगायला आवडेल मला की मुख्य कोळी समाजांचा जो व्यवसाय होता मत्स्य व्यवसाय आहे. आज दर्यावरती त्यांचं काम करत असताना अगदी मृत्यूच्या मुखामध्ये सुद्धा त्यांना जावं लागतं. तर अशा वेळी काही पुराणामध्ये अशी एक कथा आहे की समुद्रामध्ये एक असा राक्षस याने तप केलं की त्या तपाने संपूर्ण जे काही जलसृष्टी होती त्याचा विध्वंस व्हायला सुरुवात झाला. त्यावेळी ब्रह्मा, विष्णू, महेश आणि आदिपराशक्तीची उपासना केली. आणि मग ही आदिपराशक्ती एक वेगळ्या समुद्रामध्ये तिने आपलं रजत रूपामध्ये, स्वर्णमय आभा रूपामध्ये ती प्रकट झाली. तिला मत्स्येश्वरी नावाने ओळखलं जातं. आणि तिने ह्या समुद्राच्या जीवजंतूंना अभयदान दिलं, समुद्राला तिने शांत केलं. तर मला असं वाटतं ही कथा बरीचशी मिळती जुळती आहे त्या एकविरेला, म्हणजे ज्या जलदेवतेला. मुख्य कोळी बांधव हे निसर्गप्रेमी, निसर्गाला देव मानणारे, दर्या देवाला, समुद्राची पूजा करणारे. साती असरा म्हणजे जलदेवतांची परत तिथे पूजा आली. आणि एकविरा म्हणजे ह्या सगळ्या जलचरांची आई, मातृशक्ती, ह्या जलदेवतेची मुख्य प्रधान शक्ती. तिच्यामुळे ह्या सगळ्या कोळी बांधवांचा एकविरेशी संबंध हा तितकाच दृढ झाला. एकविरीचं जरी नाव घेतलं तरी अशा प्रसंगातून एवढे समाज वाचलेला आहे, ज्या संकटातून वाचलेला आहे, याची साक्ष हजारो कुटुंब देतात. त्यामुळे त्यांनी एकविरेशी तर एकनिष्ठ आहेत, सोबत आपल्या कुळाशी सुद्धा त्यांनी याची माहिती घेतली पाहिजे. त्याचा कुलधर्म कुलाचार जसं सांगितलेला आहे. महिन्याच्या पौर्णिमेला जसं चैत्र पौर्णिमा आली, आता श्रावण पौर्णिमा आहे, नारळी पौर्णिमा आणि माघ पौर्णिमा. कुलस्वामिनीचं, तुळजाभवानीची आरती आपल्या घरात करणं आणि चैत्र
ला जेवढं महत्व तेवढं अश्विन महिन्यामध्ये अष्टमी तिथीला देवीचा होम असतो. आज सुद्धा जर कधी तुम्ही काही कोळीवाड्यात गेला तर अष्टमीचा होम केल्याशिवाय त्यांचं कार्य पुढे होत नाही. बरोबर. म्हणून अष्टमी ही त्यांची मुख्य तिथी आहे हम्म. अश्विन महिन्यातली. तर त्यावेळेला व्यवस्थित आईचा होम करणं, हा कुलाचार इत्यादी सांभाळणं हे आज खूप गरजेचं आहे. आगरी कोळी लोकांचा एक सर्वात मोठा सण असतो नारळी पौर्णिमा. हम्म. मग तो एकच सण असा इतरांना तरी माहित असावा हम्म. की तो सण म्हणजे आगरी कोळी लोकांचा सण आहे असं मानलं जातं. हम्म. अजून इतर काही असे सणवार म्हणा किंवा त्यांच्या प्रथा म्हणा अशा काही आहेत ज्या लोप पावल्या किंवा त्या आपल्यापर्यंत नाही आल्या? हा, याचा इतिहास जर कधी पूर्ण पाहण्याचा मी जेव्हा प्रयत्न केला होता तर मला तिथीमध्ये तेच मिळालं की चैत्र पौर्णिमा हा मुख्य त्यांचा उत्सव आहे कुलदेवतेचा. त्या दिवशी भवानीची पूजा करणं गरजेचं आहे. त्यानंतर माघ पौर्णिमा हे मुख्य करून त्यांच्या भवानीची ती उपासना आहे. आणि खंडेनवमी, वरतून चंपाषष्ठी, ह्या काही कुळाच्या तिथी आहे, पण आता त्या सगळ्या लोप पावल्या. त्या पुन्हा एकदा सुरू केल्या गेल्या पाहिजे, एवढी त्यांना सन्मान मिळाला पाहिजे, एवढीच इच्छा आहे. नक्कीच. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं थोडक्यात इंट्रोडक्शन की मी तिथे राहिलेलो आहे. जेव्हा मी त्या लोकांच्या घरी याच्यासाठी हळदीसाठी लग्नासाठी वगैरे जायचं तर हळदीला तिथे नॉनव्हेज वगैरे बनलं जातं. किंवा इथे सुद्धा आपण एकविरा आईच्या इथे आलेलो आहे तर आजूबाजूला भरपूर ठिकाणी अशा पद्धतीचं हे चालतं. तर हे म्हणजे थोडंसं काय म्हणू शकतो आपण की यांचं काही शास्त्रात असं आहे वर्णन की इथे चालू शकतं किंवा मानलं जातं देवीसाठी हे काही वर्जन आहे? बघा, आज आपण धर्मशास्त्रीय दृष्ट्या धर्मशास्त्र काय सांगतं, आगमशास्त्र काय सांगतं आणि लोकपरंपरा काय सांगतात, या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास व्यवस्थित पद्धतीने करू. मुख्य तुम्ही जे अन्न खाता, जी तुमची दिनचर्या किंवा जो तुमचा आहार विहार आहे त्याच्यावरतूनच देवदेवतेंची पूजा इत्यादी होत असते. बरोबर. आगरी समाज काही भाजी चपाती खाणारा नाहीये किंवा त्या काळामध्ये तशी व्यवस्था किंवा समुद्राच्या बाजूला समुद्राच्या किनारी आहे. मासे हे त्यामुळे मासे हा त्यांचा मुख्य त्यांचं खाद्य आहे. त्यामुळे देवाला किंवा तशा पद्धतीने इथे जो काही मत्स्य आहार इत्यादी जो काही सुरू आहे किंवा जो सुरू असतो हा त्यांचा संस्कृतीचा भाग आहे, जो अविभाज्य आहे. त्यांच्यापासून तो वेगळा होऊ शकत नाही. जिओपॉलिटिकल कंडिशन हा, त्यामुळे त्याला धर्मशास्त्राने कधीही त्याला विरोध केलेला नाहीये. वरतून अजून मी तुम्हाला पुढे सांगतो की काळानुरूप अशा काही घटना घडल्या. मुख्य आपल्या आगरी कोळी समाजामध्ये शाक्त परंपरा ही प्रमुख मानली जाते. शाक्त संप्रदाय हा जितका ह्या समाजाने स्वीकार केला तितका अन्य कोणत्या संप्रदायाने स्वीकार केलेला नाहीये. शाक्त परंपरेचं जर कधी अध्ययन केलं, वेगवेगळ्या ग्रंथाचं अध्ययन केलं तर त्याच्यामध्ये पंचमकार पहिल्यापासून सांगितलेले मांस, मद्य, मत्स्य. आणि मी अगोदरच सांगितलं की हे क्षत्रियांचं रक्त आहे. समुद्रामध्ये जाऊन ते काम करणं त्याच्यासाठी सुद्धा हिंमत लागते. तर ते त्यांचा आहार त्यांनी स्वीकारला. कौल ज्ञान निर्णय हा ग्रंथ आहे. मुख्य कोळी समाज हा कुळापासून आलेला आहे. तर वेगवेगळ्या कुल आणि अकुल म्हणजे शिव आणि शक्ती ह्या दोन प्रकारापासून हा संपूर्ण सृष्टी समुदाय तयार झाला. म्हणून तो कुल ह्या तंत्रापासून तो शब्द त्यांना मिळाला. त्या कुळात राहणारे हे लोक. आणि त्याच्यामध्ये तर पंचमकाराचं सेवन सांगितलेलं आहे. त्यामुळे याला एक तंत्रशास्त्रीय दृष्ट्या याला आधार आहे, मान्यता आहे. पण काय झालं की परंपरा वेगळ्या आणि आता व्यसन आणि कुठेतरी एक फक्त आनंदच त्याच्यामध्ये राहिला. कौल ज्ञान निर्णय हा मुख्य ग्रंथ मच्छिंद्रनाथांनी लिहिलेला आहे. आणि मच्छिंद्रनाथ हे मुख्य गुरु आगरी कोळी समाजाचे आहे. त्यांचा जन्म सुद्धा मास्यापासून झालेला आहे. आणि तिथून त्यांनी हा संपूर्ण ज्ञान एक वेळ अशी होती की त्या वेळेमध्ये वेदशास्त्रीय दृष्ट्या प्रत्येक बघा क्षत्रियांना जेवढा मान होता, जेवढं त्या सगळ्या याला मान होता, अगदी शिवरायांच्या काळात सुद्धा जेव्हा आरमाराची त्यांनी स्थापना केली तेव्हा हे सगळे सगळ्यांना सोबत घेऊन तो हा सगळा समुद्राचा भाग त्यांनी सांभाळला. त्यामुळे त्यांना तेवढाच मान होता. आज सुद्धा जर कधी तुम्ही पाहिलं कोळीवाड्यामध्ये काही लोकांचे आडनाव पाटील आहेत, त्यांना तेवढा तो मान होता. पण जेव्हा ही वर्णव्यवस्था जेव्हा पीच वरती होती त्यामुळे कुठे ना कुठेतरी ह्या धर्मशास्त्रापासून साईडला गेले. पण आगमशास्त्राने त्यांना साईडला नाही केलं किंवा त्यांच्यावरती अन्याय नाही केला. आगमशास्त्राने त्यांचा आहार विहार त्यांना देऊन
त्यांच्याकडून शाक्त परंपरा करून घेतली. त्यामुळे त्याच्यामध्ये जे दिलेलं बलिप्रथा इत्यादी या सगळ्या मांस मद्याचा जो काही सेवन आहे तोच फक्त पुढे कंटिन्यू राहिला आणि त्यातलं जे तत्वज्ञान होतं त्याच्यातली जी काही बरोबर. भाग होता तो कुठेतरी लयाला गेला. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी चालणं न चालणं म्हणण्यापेक्षा हा ह्या संपूर्ण समाजाचा संस्कृतीचा भाग आहे. याच्यावरती आपण धार्मिक गदा आणू शकत नाही. अगदी. फक्त याचं एकच मी सगळ्यांना सांगेल की ह्या सगळ्या समाजाने फक्त खानपानच आपल्यासाठी नाही आहे, आपला इतिहास समजला पाहिजे, ते त्यामागचं जे तत्वज्ञान आहे तत्वज्ञान आहे ते ते समजलं केलं पाहिजे आणि ह्या गोष्टी मान्य करून आपण त्या गोष्टी केल्या पाहिजे. आज मी अनेक जेव्हा कोळीवाड्यामध्ये गेलो अशा घराणं पाहिले की त्यांनी ते वारकरी झालेत, त्यांनीही शुद्ध आहार स्वीकारला, ते स्वतः शाकाहारी आहेत. आज सुद्धा त्यांच्या घरामध्ये देवदेवता आदी सगळ्यांच्या घरामध्ये आहे. तर कुठेतरी प्रमाणामध्ये या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. आणि पोर्तुगीजांच्या काळामध्ये काय झालं की ही जी काही व्यवस्था होती संपूर्ण ह्या समाजाची, तर त्यांचा यांचा खूप जवळचा संबंध राहिला. पोर्तुगीजांनी काय केलं, फक्त ते एन्जॉयमेंट वरतीच नाही, त्यांनी म्हणजे भर मुळात दिला. ते समुद्रातूनच आले. तिथूनच जे काही आले. डच, हो, फ्रेंच, हो, पोर्तुगीज हो. आले हे समुद्रमार्गे आले. अगदी. आणि समुद्रातून आल्याच्या नंतर पहिलं एन्काउंटर म्हणा, पहिली भेट म्हणा, हो. पहिले जे आहे ते झालं ते याच या समाजातील लोकांशी हो. झालं. मग त्यांनी जर आणि त्या लोकांमुळे या समाजाला सोसावं सुद्धा खूप लागलं. खूप जास्त. आज धर्मांधता एवढी वाढलेली आहे आणि हे धर्म परिवर्तनाच्या नावाखाली किंवा स्वतःच्या धर्माचं उच्चाटन करण्यासाठी इतर धर्मांना खाली दाखवणं, नीचा दाखवणं, आणि त्याच्यामधून हे जे काही धर्म परिवर्तनाचे कृत्य घडतात त्यातली जी सर्वात मोठी गदा आली ती सुद्धा याच समाजावरती आली असं म्हणायला हरकत नाही. त्याच्याबद्दल काही बोलू वसई शकतो आपण? किल्ल्याला जर कधी तुम्ही गेला तर त्या ठिकाणी सुद्धा अगदीच काय आपण मुंबईच्या वज्रेश्वरीला जर कधी गेलो तर त्या ठिकाणी चिमाजी पंतांनी तर तिथे मंदिराचं चिमाजी अप्पांनी तर पूर्ण मंदिराचा जीर्णोद्धार केला. तर वसईच्या किल्ल्यामध्ये सुद्धा तिथे पेशवेकालीन वज्रेश्वरीचं मंदिर सुद्धा आहे, छोटंसं आहे तिथे. तर तो सुद्धा संदर्भ आढळला की यांनी किती अत्याचार केले. जर कधी तुम्ही आग्रा किंवा मथुरा, काशी, जेवढं त्यांनी मुघलांचं आक्रमण त्या लोकांनी सोसलं तेवढं डच किंवा ह्या सगळ्या पोर्तुगीजांचा हल्ला ह्या समाजाने खूप जवळून पाहिला. त्यामुळे कुठेतरी त्यांच्या सगळ्या गोष्टीचा इन्फ्लुएन्स त्यांच्यावरती होणं हे स्वाभाविक सगळं झेलून ते आज उभे आहेत, हीच फार मोठी गोष्ट. आणि हे उभं राहण्यासाठी आज हे एकविरा देवीला हीच त्या आदिमायाची शक्ती एवढी आहे की त्यांनी आपली संस्कृती जपून ठेवली. अगदी इतकं सोपं नव्हतं. अगदी त्या मासीला जसं सोलतात तसं सोलणारा लोकांमध्ये यांनी स्वतःच धर्मनिष्ठता टिकवून ठेवली. हे काही छोट्या मोठ्या लोकांचं काम नव्हतं. त्यामुळे आगरी समाजाला तेवढा इतिहास इथं कळतं की हे मूळ क्षत्रियांचं रक्त आहे. खूपच छान, खूपच छान. हे सध्या जे काही धर्म परिवर्तनाचं आज सुद्धा चालू आहे, अवडंबर जे माजवलं जात आहे, याच्याबद्दल आपण काय म्हणजे कशा पद्धतीने या लोकांना मोटिवेट करू शकतो किंवा काय मेसेज असतो आपल्या अशा मंचाच्या माध्यमातून? मी सर्व माझ्या बांधवांना एक विनंती करू शकेल, जेव्हा मी तिथपर्यंत पोहोचलो तर ते प्रत्येकाला एक प्रश्न विचारतात की तुम्ही त्या देवतेला मानतात, जर कधी तुम्ही त्यांना मानत असाल तर मग तुमच्यावरती आज हे संकट का आलं, हे दुःख काय आलं? तर मी त्यांना सांगेल की आज तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाताय, आज जितक्या मानाने तुम्ही त्या दर्या देवाला नारळ देतायत, एकदा नारळ घेऊन तुम्ही तुळजाभवानीला जा, तिला तुमच्या समस्येसाठी तो नारळ द्या, आणि पुन्हा दुसरा नारळ घेऊन तुम्ही त्या खंडोबाला तुम्ही नारळ देवा आणि मनोमन प्रार्थना करा. जर कधी तुम्हाला त्यातून तुमच्या समस्येतून उत्तर नाही मिळालं तर तेव्हा तुम्ही तुमच्या देवतेच्या अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करा. जर कधी आपण आपल्या कुळमर्यादा, आपल्या कुलदेवतेचं जर कधी मूळ सांभाळलं, तिथपर्यंत गेलं, तर जगदंबा साक्षात्कार ती करणार म्हणजे करणार. ह्या सगळ्या समाजाला फक्त आज पैसा आहे, सगळं काही आहे, पण तत्वज्ञान किंवा इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही. तर हे धार्मिक ज्ञान जर कधी त्यांच्यापर्यंत पोहोचलं तर मला असं वाटतं की खूप काही बदल होईल. आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे श्री सदानंदजी महाराज, मी त्यांना प्रत्यक्षात भेटलो सुद्धा, आज इतकं सुंदर काम करतायत. ज्ञानेश्वरीचा पारायण प्रत्येक आगरी समाजांच्या ठिकाणी करवून घेऊन त्या लोकांना वारकरी ते सगळे लोक होत आहेत. तर एवढी सगळी मूळ प्रवाहाचं काम आणण्याचं काम असे संत महात्मे करतायत. मग आपण त्या सगळ्या गोष्टीला व्यवस्थित पद्धतीने आपण
त्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे, समजल्या पाहिजे. तर श्री पितांबरा बगलामुखी शक्तीपीठम हे ह्या संपूर्ण समाज बांधवांसाठी सुद्धा कार्य करत आहे. मुख्य त्यांच्या कुळदेवतामध्ये असलेला भैरीदेव म्हणजे काळ भैरवनाथ. तर काळ भैरवनाथाचं आणि खंडोबाचं एक जवळचं नातं आहे. हा मूळ त्यांचा कुळदैवत आहे. तर आपण 1 डिसेंबरला स्वर्ण मल्हारी मार्तंड आणि शतचंडी यागाचं आपण आयोजन देहू गावामध्ये केलेलं आहे. त्या ठिकाणी काळभैरवाची जयंती आणि खंडोबाची साधना एकत्र कशी आपण करू शकतो, कुळधर्म कुलाचार कसा आहे याचं आपण आयोजन केलेलं आहे. तर याच्यासाठी जेवढेही आपले बांधव असतील त्यांनी आपला कुलधर्म कुलाचार समजून घेण्यासाठी एकदा ह्या विधीला यावं, त्यांनी ते पाहावं आणि काळभैरवनाथाला शरण जावं. ज्या आपल्या पूर्वजांना सुद्धा ज्याने संरक्षण केलं, अगदी वेगवेगळ्या संकटापासून रक्षण केलं, त्या अशा भैरवनाथाला शरण जावं. त्यातून आपलं कल्याण निश्चितच तो भैरवनाथ करणार आहे. नक्कीच. खूप सुंदर गुरुजी आणि खूप छान उपक्रम आपण सुरू करताय, जे म्हणजे प्रवाहाच्या थोडं बाहेर पडलेले आहेत किंवा एक वंचित म्हणता येत नाही, परंतु आपण आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी जर विचारलं तर कोळी आगरी हा शब्द उच्चारल्याच्या नंतर आपल्याला असं वाटतं की ते वेगळे कोणीतरी आहेत, परंतु ते तसं नाही. ते तुमचं आमचं. आज मला तर जे नव्याने साक्षात्कार ज्याला म्हणू शकतो तो झाला की आम्ही चंद्रवंशीय यादवचे जाधव झालो आणि ते सुद्धा चंद्रवंशी. हे आपण सगळे भाऊबंद आहोत एका मूळ प्रवाहापासून वेगवेगळ्या. आपण इथे जाणार आहोत, वर एकविरेला जाणार आहोत. हे एकविरा देवीचं मंदिर हेच खरं साक्ष देतं. पुढे बरोबर सेंटरमध्ये आई एकविरेचं स्थान आहे आणि एकविरेच्या बरोबर डाव्या साईडला अगदी छोटंसं माता जोगेश्वरीचं सुद्धा स्थान आहे. दोन्ही बहिणी एकत्र राहतात. जोगेश्वरी का आली? हे जोगेश्वरी याच्यासाठी आली की हे सगळ्या सोमवंशीय सूर्यवंशीय ह्या सगळ्या क्षत्रियांचे हे मुख्य आराध्य केंद्र होतं. म्हणून आपण वेगळे नाही आहोत, आपण सगळे एक आहोत आणि एकत्र येणं आणि त्या मूळ प्रवाहामध्ये मुख्य प्रवाहामध्ये येऊन आपली प्रगती करण्यासाठी पुढच्या दिशेने वाटचाल करणं, हेच मला असं वाटतं खूप खूप सुंदर पद्धतीने आपण चाललेलो आहे पुढे. पण काही गोष्टी ज्या मला खटकत आहेत, महाराष्ट्राला खटकत आहेत, त्याच्यावरती सुद्धा बोलणं फार गरजेचं आहे. आज आपण ज्या पवित्र भूमीमध्ये आहोत तिथेच बाजूला त्याची उत्तरं जाणून घेण्याचा प्रत्येकाला हक्क आहे आणि प्रत्येकाने तो प्रयत्न देखील केला पाहिजे. या अनुषंगाने मी हा प्रश्न विचारतोय की इथेच समजा बौद्ध लेणी पण मानल्या जातात आणि मग हे एकविरा देवीचं एवढं प्रतिष्ठित असं स्थान आहे. तर हे मुळात ह्या जो काही कारल्याचा डोंगर म्हणा की हे जे स्थान आहे ते असं हे करतायत की आमचं आहे आणि एकविरा देवीच्या भक्त किंवा ते सांगतात की आमचं हे आहे. हा वाद थोडक्यात चालू आहे आणि हा वाद एकच ठिकाणी नाही तर खूप ठिकाणी, खूप देवस्थानाच्या ठिकाणी चालू आहे. अगदी तुम्ही गिरनारला गेलात, दत्तप्रभूंचं ठिकाण जिथं आहे तर तिथं आहे ते सांगतात की जैन लोक सांगतात ते आमचं ठिकाण आहे. त्याचं हायकोर्टामध्ये पण वाद सुरू आहेत. विठ्ठलाची वारी आपली निघाली की त्याच्यामध्ये सुद्धा विठ्ठल हे सुद्धा बौद्ध आहेत. अशा पद्धतीच्या काही स्टेटमेंट्स पुढे येतात. तेव्हा एक आपल्या मनामध्ये संभ्रम तयार होतो आणि ते संभ्रम हा मला असं वाटतं की आपल्या संहारासाठी कारणीभूत असतो कधीतरी. तो संभ्रम दूर व्हावा याच्यासाठी आपण इथून एकविरा आईपासून सुरुवात करूया की हा डोंगर किंवा हे स्थान नेमकं कोणाचं आहे. सुंदर प्रश्न. पण मी ह्याला खूप तटस्थ बुद्धीने आपण जे काही आपल्याकडे संदर्भ आहे त्याच्यावरती आपण विषय करू. मुख्य म्हटलं की हा जो इथे जी काही लेणी आहे, लेणं शब्द तर आपल्या मराठी वाङ्मयाचा मुख्य भाग आहे. हे त्याला गुफा म्हणतात. तर ही म्हणजे महायान शाखेची ही लेणी आहे. वज्रयान, महायान इत्यादी सगळ्या शाखा बौद्ध धर्मामध्ये मानल्या जातात. हा काळ असा होता की तिथे त्यांनी मूर्ती पूजेला वर्ज केलं. मूर्तीला तिथे महत्व दिलं. म्हणजे आतमध्ये सुद्धा सुंदर प्रकारे तुम्हाला तिथे स्तूप दिसेल. तिथे त्यांनी तिथे साधना त्यांचा तो स्तूप आहे. परंतु जर कधी माझ्याकडे संदर्भ असा भेटला की काही वर्षापूर्वी पाकिस्तानमध्ये एक आपल्याला मूर्ती आढळली, गांधार शैलीतली मूर्ती आहे आणि ह्या मूर्तीवरती साधारण 2ऱ्या शतकामधलं ती मूर्ती असावी. त्यामध्ये गौतम बुद्धांच्या विवाहाचा प्रसंग दाखवलेला आहे आणि समोर अग्निकार्य होत आहे. म्हणजे गौतम बुद्धांच्या जन्माच्या वेळी हिंदू धर्म रूढी परंपरा या अस्तित्वात होत्या याची सगळ्यात अगोदर ते राजाच होते. ते सगळं त्या पद्धतीने हे संपूर्ण कार्य होतं.
आणि आगरी कोळी समाजाचा इतिहास पाहिला तो अगदी तो महाभारताच्या काळापासून अगदी महाभारतामध्ये सुद्धा शूरपारक म्हणून ह्या क्षेत्राचं नाव येतं. त्यामुळे हे लेणं इथे येण्याच्या अगोदरपासून आगरी बांधवांचा तिथे संबंध आपल्याला भेटतोच, तिथे सापडतोच. अनेक असे काही शिलालेख सापडलेले आहे की त्याच्यामध्ये काही बुद्ध भिक्खूंना काही जागा दान दिलेले असे दानपत्र आहे. त्यामुळे हे लेणं दान देण्याच्या अगोदर, ही जागा दान देण्याच्या अगोदर इथे आता एक व्यापारी मार्ग होता, हे तर सर्वानुमते सिद्ध आहे. बरोबर. त्यामुळे दान देणं आणि त्याच्यावरती अधिकार गाजवणं या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. सोबत मी तुम्हाला अजून सांगतो की IGNCAच्या बुद्धिस्ट केव टेम्पल ऑफ इंडियाच्या अभ्यासामध्ये एक आपल्याला संदर्भ आढळतो. ते सांगतात, तिथे अभ्यासामध्ये स्पष्ट केलेलं आहे, द इमेज ऑफ गॉडेस इज कर्व आउट ऑफ द रॉक बिहाइंड. म्हणजे ही जे काही देवीची मूर्ती कोरलेली आहे बाहेरून आणलेली नाहीये, ही तिथेच कोरलेली आहे असं त्यांचं स्वयंभू त्याला म्हणतो. आणि तुम्ही पाहिलं असेल ना की आदिमायाचं रूपच आदी म्हणजे आधी काळापासून तिथे आहे. अनेक अगदी 1800च्या शतकामध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला. काही समाजांनी, इथल्या काही महान नेत्यांनी घंटादान दिलेलं, त्या घंटाचा सुद्धा याचा संदर्भ आहे. त्यामुळे आगरी कोळी समाजांचा इतिहास सर्व संदर्भ बघता पहिल्यापासून त्यांचा एकविरेची उपासनेचा संदर्भ आहे. आणि जर कधी तुम्ही वेरूळला गेलात तर कैलास लेणी आहे. कैलास लेणी नंतर शेजारी तुम्हाला बुद्ध लेणी आहे, आणि बुद्ध लेणीच्या शेजारी परत जैन लेणी आहे. सगळं एका याच्यामध्ये आहे. आज जेवढी दोन धर्मामध्ये विवाद आहे, पूर्वी त्या काळामध्ये तसं नव्हतं. धर्माचा, बुद्धांनी शांतीचा प्रचारासाठी भिक्खू पाठवले, तो धर्मच त्याच्यासाठी आहे, त्याच्यासाठी दान दिले. आणि एका धर्माला दुसऱ्या धर्मामध्ये जागा देणं हे आपल्या हिंदू धर्मामध्ये काही वावगं नाहीये, की आपल्याच धर्मातून आलेले लोक आहे म्हणून त्यांनी आपल्या इथे स्थान दिलं. मग तुम्ही असं म्हणणार का की ज्या ठिकाणी आपलं घृष्णेश्वराची जी वेरूळची लेणी आहे ही तर बुद्ध लेणीच्या अगोदरची आहे, तिथे आपण आपलं आधिपत्य गाजवलं का? तर तसं नाहीये. आज जेवढी धार्मिक तीळ समाजामध्ये निर्माण झालेली आहे तेवढी समाज पूर्वी तेवढं नव्हतं. त्यामुळे तुम्ही जर कधी पाहिलं तर ही लेणी खूप सुंदर आहे. अगदी ग्रीक असेल, रोमन असेल, त्यांचं सुद्धा आर्किटेक्चर इथे सापडतं. तर आपण एक शुद्ध भावाने एक धार्मिक समझोता जसं आपण करतोय तसं त्यांनीही करावा. म्हणजे आजच्या काळामध्ये जशी एक आर्ट गॅलरी असते, हो, तसं त्या काळातली एक आर्ट गॅलरी म्हणा किंवा एक सौंदर्याचं एक प्रतीक अशा पद्धतीचं ते होतं. ते आणि हे पवित्राच्या ठिकाणीच देणार ना. पावित्र्य जिथं आहे, जिथे श्रद्धा आहे तिथेच ती जागा दिली जाणार. याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आढळतात, भेटतात. आणि मी तुम्हाला महाभारतातलं उदाहरणं दिलेत, तर ते तर अगदी खूप जुनं आहे. पण हे जे काय आपल्याला आजकाल कटू अनुभव येतात ते याच्यामध्ये थोडं राजकारण घुसल्यामुळेच होतंय असं वाटतंय. स्वाभाविक आहे. हे सगळं राजकीय आणि हे आतापासूनचं नाही, हे पूर्वीपासूनचेच हे सगळे विषय आहे. पोर्तुगीज जेव्हा यांनी हल्ले केले, तुम्ही पोर्तुगीजांचे जेव्हा हल्ले झाले त्यांनी एलिफंटा केव्स किती सुंदर त्याची सुद्धा नासधूस केली. असा सुद्धा संदर्भ आहे की त्यांनी अनेक असे जे काही संदर्भ होते जिथे धार्मिक एकता किंवा असे दिलेले आहे ते संपुष्टात आणलेत, जे गेलेत. त्यांनी मंदिरं सोडले नाही, तर त्यांनी लेण्या सोडल्या नाही. ते काय कोणते पुरावे सोडतील? त्यामुळे इथे आक्रमण झालेलं असावं हे तर त्रिकालवादीचं सत्य आहे. त्यामुळे संशोधनात्मक हा विषय अजून जसे जसे शिलालेख इत्यादी आपल्याला भेटतील, मी जे तुम्हाला उदर सांगितलं बिंबदेव यादवांचं, याचे ते सगळे पुरावे आहेत. तर मग ह्या गोष्टीला अनुसंधान ही गोष्ट कळली पाहिजे की पहिल्या पूर्वीपासूनच एकविराचं हे स्थान तितकंच जागरूक होतं आणि पहिल्यापासूनच ती उपासना होती. अर्थून मी अजून तुम्हाला पुढे अजून एक शब्द बोलेल की वज्रयान शाखा. जसं हे महायान आलं तसं वज्रयान शाखा. वज्रयान शाखेमध्ये सुद्धा वज्रयोगिनी नावाने देवीची उपासना केली जाते. म्हणजे जेव्हा हा स्थान महात्म्य आलं तेव्हा सुद्धा त्यांनी ह्या एकविरेची उपासना वज्रयोगिनी म्हणून केली असावी. काही लोकांच्या मते ही यक्षिणीची आहे, मातृदेवता आहे, असं त्यांची मान्यता आहे. पण त्याच्या अगोदरचा इतिहास तर आपला धर्मशास्त्रीय दृष्ट्या आपल्याला त्याची पुराणं भेटतात. पण मला तर वारंवार असं वाटतं की संशोधन होत राहील, काही गोष्टी पुढे येत राहतील, परंतु आपण सगळे एक आहोत आणि एका धर्माने किंवा एका माणसाने दुसऱ्या माणसाशी
प्रेमाने वागलं पाहिजे, हा सर्वात मोठा संदेश त्याच्यात आला पाहिजे. अगदी भांडण करून किंवा काही असं न होता आपण सगळे पूर्वीचे पूर्वाश्रमीचे एकच घरातली लोक आहोत आणि हे सगळे जे काही आहे हे याच्यामध्ये राजकारणाचाच वास येतो, म्हणजे मला तरी. अगदी तुम्ही त्याच्यामध्ये अगदी विश्लेषणपूर्व सांगू शकता. ठीक आहे, थोडासा विषय भरकटला होता, आपण पुन्हा आपल्या आगरी कोळी बांधवांकडे येऊयात. जसं प्रत्येकाच्या आपल्या गाव बदललं, जिल्हा बदलला, ठिकाण बदललं की वेगवेगळ्या चाली, रीती, रूढी, परंपरा हे सगळं वेगवेगळं असतं. तर अशा कुठल्या वेगळ्या चालीरीती आहेत, परंपरा आहेत आगरी कोळी समाजाच्या? जसं तुम्ही मगाशी बोलताना खूप सुंदर सांगितलं की साती आसरा आपण आपल्या गावी पण पाहिलेल्या आहेत, शेताच्या ठिकाणी, विहिरीच्या ठिकाणी साती आसरा आणि मुंजा पूजला जातो. तसं आगरी कोळी समाजामध्ये सुद्धा आहे. हो, साती आसरा बघा, शब्द नीट समजून घ्या. 7 आसरा जे 7 बयाम नावाने हे सर्व समाज ओळखतो. जर कधी त्याचं तंत्रशास्त्रातला जर कधी अध्ययन केलं तर अशा ठिकाणी आपल्याला 7 ह्या शक्तींचे नाव आढळतात. एक आहे मस्सी, कर्कटी, मकरी, म्हणजे ह्या जलचर देवतांचंच एक महिला रूप म्हणजे ह्या साती आसरा आहे. आणि पहिल्यापासूनच हा समाज समुद्राशी किती एकनिष्ठ आहे, समुद्राशी देव मानतो. तर मग तिथल्याच ज्या काही शक्ती आहे त्यांना त्यांनी आपलं आराध्य मानलं. आणि द फोल्क ऑफ बॉम्बे ह्या एका ब्रिटिशाने लिहिलेल्या पुस्तकामध्ये सुद्धा याचं वर्णन आढळतं की साती आसरा ह्या सुद्धा निसर्गाचं रूप मानून ह्या समाजाने पूजा केली जाते. हे त्या ब्रिटिशाने त्याचं अवलोकन केलेलं आहे. त्यामुळे ही परंपरा आताची नाही आहे, ही खूप जुनी परंपरा आहे की. आणि मुख्य तो शब्द आसरा नसून तो अप्सरा आहे. अप्सरा यांची उत्पत्ती ही समुद्रातून झालेली आहे. त्या अप्सरेंचं रूपांतर होऊन आसरा. या अप्सरांनी कुठे आसरा घेतला तर जला ठिकाणी. म्हणून समुद्रामध्ये, नदी काठी, विहिरी काठी, अगदी आडाच्या काठी 7 आसरांची पूजा करण्याचा नियम आपल्या धर्मशास्त्राने दिलेला आहे. आणि शतचंडी सारखे अनुष्ठान जेव्हा होतात त्यावेळेला ह्या 7 आसऱ्यांचं पूजन करणं मुख्य सांगितलेलं आहे. आणि त्यांना तुम्हाला जे काही विधान द्यायचंय तिथे त्यांना पाळणा दान द्यायचं आहे. का की हा जो वंश आहे हा तुमच्या कृपेमुळे आमचा जो काही लेकूर बाळ चांगलं व्यवस्थित राहावं, वागावं, चालावं यासाठी त्यांना पाळणा देण्याचं विधान होतं. आणि आजही आगरी कोळी बांधव तोच नियम पाळतो. त्यांच्या देवघरामध्ये छोटासा लाकडी पाळणा असेल आणि त्याच्यामध्ये छोट्या कलशामध्ये या 7 आसरांचं स्थान असेल. तर हे पूर्वजांनी त्यांना तो शिकवलेलं हे सगळं ज्ञान आहे ते लोक समाज मान्य करतात. आणि 7 आसरा ह्या काही माझं म्हणणं आहे की तत्वज्ञान नीट समजून घ्या की जलचर शक्तींना सुद्धा आई मानणं, त्या एखादी तिथे खेकडा असेल, मगर असेल, मासा असेल, त्यांना सुद्धा रिप्रेझेंट करणारी एखादी बाई असेल, हे तत्वज्ञान समजून त्यांनी तिला पूजलं. कितीही व्यापक दृष्टी ह्या समाजाने आपल्याला, आणि गूढ आहे, हे सगळं गूढगम्य आहे. आगरी कोळी समाजाचे काही रीतिरिवाज असतात, त्यांच्या लग्नाच्या पद्धती वेगळ्या, त्यांची हळद वेगळी असते, त्यांचे यात्रा आणि ते सगळे बाकीचे जे काही रीतिरिवाज आहेत ते फार वेगळ्या पद्धतीने ते साजरे करतात आणि ते फार उत्साहाने साजरे करतात. याच्याबद्दल काय सांगू शकतो गुरुजी आपण? यामध्ये मी एक संदर्भात खूप चांगल्या लेखकांचा संदर्भ मला मिळाला होता. सर्वेश तरे दादांनी इतकं सुंदर आग्रायण म्हणून एक पुस्तक लिहिलं. तर त्यांनी एका लेखामध्ये सांगितलं होतं की आगरी समाजामध्ये मुख्य करून गाण्याला महत्व आहे. त्यांचं एक गायन करतात, त्याला ते धवल म्हणतात, शब्द वापरला जातो. धवलारी जी गाणं म्हणतात त्यांना धवलारी म्हणतात. तर त्यांनी सांगितलं आहे की अगदी प्रभू रामचंद्रांचं जेव्हा लग्न होत होतं त्यावेळी ही धवलारी हे गाणे त्यांच्या विवाहामध्ये गायला गेले. आणि धवलारी शब्द ती ते धवल गीत जे गातात ती धवलारी, ती महिला एक गाणं गाणार ते धवलारी गीत, त्याच्यामध्ये इतक्या परंपरा सांगितलेल्या. हा शब्द यादवांच्या काळामध्ये आपल्याला भेटतो, यदू काळामध्ये भेटतो. धवलारी शब्द हा त्यांच्या काळामध्ये भेटतो. म्हणजे बघा ना तुम्ही की ही भाषा किती जुनी आहे याचा शोध आपल्याला भेटतो. त्यांच्या ज्या काही परंपरा आहे, जर कधी हळदीचा दिवस ज्या दिवशी असतो त्यावेळेला ते आंब्याचे, जांभळाचे पानं आणतात आणि एक मंडप टाकतात. आणि मंडप टाकून त्याला म्हणतात मुहूर्तमेढ. मुहूर्तमेढ म्हणजे काय, त्याचा मुख्य शब्द आहे मुहूर्त मेढ. जो काही तिथी लग्नाची ठरलेली आहे त्याच्यावरती संकट येऊ नये, तो मुहूर्त योग्य पद्धतीने पार पडावा म्हणून विघ्न न येण्यासाठी त्या इंद्राचं इत्यादी शक्तींचं आवाहन करणारी ही परंपरा स्थापना होते. त्यानंतर
घरामध्ये ग्रहमक नावाचा विधी होतो, छोटासा हवन होणार, नंतर नवरदेवाला हळद लावली जाते. हळद लावल्यानंतर त्यांच्यामध्ये एक विधी आहे, ती म्हणजे पासोरा गातात. पासोरा म्हणजे काय आहे की त्याच्यामध्ये जेवढेही आपले वाडवडील गेले त्या वाडवडिलांचं ते स्मरण ते त्यांच्या आगरी कोळी भाषेत करतात. म्हणजे बघा, इथे त्यांनी मान सगळ्यात अगोदर मान पंचतत्वाला दिला, प्रकृतीला दिला मुहूर्तमेढ नावाने, नंतर ग्रहमक म्हणून काहीतरी छोटासा हवन केलं, त्या देवतेचं स्मरण केलं, ते विधी संपल्या, पूर्ण केल्या, हळदीचा पूर्ण कार्यक्रम झाला, त्यानंतर पित्रांचं स्मरण केलं. ही संस्कृती किती वेगळी आहे, समजली पाहिजे, व्यापक आहे. आणि त्यानंतर ते म्हणतात गणेश देव, किंवा जेव्हा गावातलं जे काही ग्रामदैवत आहे त्या ग्रामातील देवतेला सुद्धा मान देणं, विशिष्ट काही वडे करतात, सगळं ते काही ते नैवेद्य केला जातो, तो नैवेद्य गावाच्या बाहेर त्या ग्रामदेवतेला ठेवला जातो. मग नंतर हे जे काही आलेलं वराड आहे ते जेवतं. म्हणजे ग्रामदेवतेला सुद्धा मान देण्याची परंपरा आगरी कोळी समाजाने रचलेली आणि त्यांनी प्रचंड महत्व दिलेलं आहे. प्रत्येक ग्रामदेवतेचं जेवढं आपण करत नाही, आपण त्याचं महत्व समजत नाही, तेवढं कोळी बांधव समजून घेतात. त्यामुळे यांच्या ह्या परंपरा ह्या खूप आहे. मी बऱ्याचशा कोळीवाड्यामध्ये जेव्हा बोललो तेव्हा त्यांना हे सगळं विचारलं की आज जेवढं हळदीचं प्रमाण वाढलेलं आहे, पूर्वी तसं होतं का? तर सगळ्यांनी सांगितलं की 50-60 वर्षामध्ये हे सगळं वाढलेलं, त्याच्या अगोदर आमच्या वेळेला असं काहीच नव्हतं. अगदी सगळा समुदाय यायचा, लग्नापेक्षा हळद त्यांच्यात ते एन्जॉयमेंट झाला, आणि तिथे ह्या सगळ्या मांस मच्छीचं तेव्हा तेही नव्हतं. जेव्हा पूजा असेल त्यावेळेला ह्या गोष्टी कधीच आगरी समाजाने केलेल्या नाहीये. पण हे नंतर हे सगळं फॅड वाढलं आणि मग तिथे मूळ परंपरेपासून, आपण संस्कृतीपासून वेगळे गेलो. तर हे असं पूर्वी त्याच्या सगळ्या गोष्टी नव्हत्या. मुख्य करून हा समाज प्रचंड कष्टाळू समाज आहे आणि अनेक लोक त्यांच्या याच्यावरती बोलतात की एन्जॉयमेंट करतात. तर मी एक व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे बघतो की पहिल्यापासून ह्या समाजाने मृत्यूशी झुंज देत ते व्यापार करतात. आजची परिस्थिती जशी त्यांची आहे तशी पूर्वीची परिस्थिती नव्हती. तर कुठेतरी जेव्हा सगळे समाज बांधव या रोजीरोटीच्या चूल आणि मूलपेक्षा ह्या महिला एकत्र येणार, तेव्हा आनंद उत्सव करणं यात काहीच वावगं नाहीये. त्यामुळे एकविरेला येताना त्यांच्यामध्ये एक वेगळा जोश असतो, हळदीच्या मध्ये, त्यांच्या विशिष्ट कार्यामध्ये त्याच्यामध्ये वेगळा जोश असतो. तोच तो एक त्यांना आयुष्याचा आनंद भेटतो. आपण सुद्धा अगदी लेझिम परंपरा आपल्या महाराष्ट्राची आहे, आपल्यामध्ये पण ही संस्कृती आहे, तसं हा त्यांचा संस्कृतीचा भाग आहे. तो भाग आपण आनंद साजरा करण्याचा, उत्सव साजरा करण्याचा आनंदाने आपण तो त्यांना स्वीकार केला पाहिजे. फक्त त्याचं रूपांतर हे अवडंबर मध्ये झालं नाही पाहिजे, अति नाही झालं पाहिजे, समाज रचनेच्या बाहेर नाही गेलं पाहिजे, एवढंच. आपल्याकडे महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये प्रत्येक गावामध्ये एक जत्रा भरते, त्या गावची एक जत्रा असते. आई अंबाबाईची असेल किंवा ते कुळदैवत असेल, त्याच्या त्या विशिष्ट वेळेमध्ये एक ती यात्रा वगैरे आपल्याकडे भरते. तसं आगरी समाज, कोळी समाजामध्ये सुद्धा असतं. प्रत्येकाच्या तिथी वेगवेगळ्या दिलेल्या आहेत, पण नवरात्रामध्ये आणि विशेष करून कार्तिक मासामध्ये किंवा वेगवेगळ्या महत्वाच्या वेळेला इथे जत्रा म्हणजे प्रचंड गर्दी इथे असते. श्रावणामध्ये असेल, चैत्रमध्ये असेल, चैत्र पुनवेला तर खूप मोठा उत्सव इथे साजरा केला जातो. आणि नवरात्रामध्ये पण सगळे बांधव इथपर्यंत पोहोचतात. त्यामुळे मुख्य चैत्र पौर्णिमा ही प्रमुख मानली जाते ह्या सगळ्या समाजामध्ये. अनेक असे काही तिथी आहेत की त्या तिथीला यांची उपासना, ह्या ठिकाणी जत्रा यात्रा भरते आणि ते सगळे बांधव इथे एकत्र येतात. सर्वात महत्वाचं, आणि मला असं वाटतं की थोडासा आपण असं म्हणू शकतो की संवेदनशील पद्धतीने या गोष्टीकडे पाहत आपण या मुद्द्यावरती चर्चा केली पाहिजे की एक तर मत्स्य व्यवसाय हा त्यांचा मूल व्यवसाय आहे. आपण गावाकडे शेती करतो, शेतीमध्ये जे काही पिकवतो ते घरी आणून खातो, थोडंफार विकतो, त्याच्यावरतीच म्हणजे आपला व्यवसायही तोच असतो. आणि आपलं जे उदरभरणाचं प्रमुख घटक आहे तो सुद्धा तोच असतो, कारण आपण ते शेतीमध्ये पिकवतो. तसं आगरी कोळी समाजातल्या लोकांचं पोट हे समुद्रावरती आहे. समुद्राच्या बाजूला राहून समुद्रावरती जगणारा समाज खूप सुंदर पद्धतीने ते त्यांचं जगतात. तर त्यांचं सर्वात महत्वाची शेती म्हणू शकतो ती आहे माशाची. सो ते थोडेफार बाहेर विकणे, त्याच्यातून काहीतरी पैसे कमवणे आणि आपण तेच खाणे, कारण तेच मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे त्यांच्याकडे, हा त्यांचा सोर्स. तर या अगदी आपण धार्मिक म्हणलं, स्पिरिच्युअलिटी म्हणलं, सत्य सनातन धर्माकडे पाहिलं तर आपल्याकडे मांसाहार, मत्स्याहार हे थोडंसं वर्ज्य मानलं जातं. सो तो या गोष्टीकडे कसं बघताय तुम्ही की त्यांचा तर हा प्रमुख व्यवसायच आहे, त्यांचं उदरभरण या गोष्टींवरती आहे? अगदीच.
यावरती माझं स्पष्ट मत असेल की आगरी कोळी समाजांचा जो मत्स्य व्यवसाय सांगितलेला आहे हा आताचा नाहीये, पुराधिक काळापासून आहे. मी जेव्हा तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगितलं की आपल्या सनातन हिंदू धर्माची जी काही पुराण इत्यादी निर्माण केले हे भगवान व्यासांनी निर्माण केले. बरोबर. ठीक आहे. आणि त्या मत्स्यगंधेचा पराशरांचा पुत्रच म्हणजे व्यास मुनी आहे. तर ज्यांच्यापासून संपूर्ण धर्म हा इतका संपूर्ण इथपर्यंत वाढला, अगदी पांडवांपर्यंत ती सत्ता गेली, तर त्यांनी कधी नाही, धर्माचं मूळ संविधान मूळ लिहिणारे संविधान लिहिणारे स्वतः कोळी व्यास होते, तर व्यास होते. तर मला नाही वाटत की ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम आपल्या धर्मशास्त्रावरती होतो. कोळी समाज यामधले महर्षी वाल्मिक ऋषी यांनी सुद्धा इथून हा सगळा कोळी बांधवांचा त्यांच्याशी पण इतिहास आहे. त्यामुळे त्यांच्या व्यवसायाशी आपल्या धर्मशास्त्राने कधीही त्यांची अवहेलना केली नाही. हा, परंतु काळानुरूप अशी काही परिस्थिती आपल्या समाजातील काही विक्षिप्त बुद्धीच्या लोकांनी एक नक्कीच यांच्यावरती काही गदा आणण्याचा प्रयत्न केला असेल, परंतु धर्मशास्त्रीय दृष्ट्या त्यांना कधी नाकारलेलं नाहीये. मनसार नावाच्या ग्रंथामध्ये इतका जुना संदर्भ आढळतो की जे काही मत्स्य विक्रेते आहेत त्यांची समाज रचनेमध्ये त्यांनी घर कुठे बांधली पाहिजेत आणि ते देवळाच्या जवळपास कुठे केलं गेलं पाहिजे इथपर्यंत सुद्धा आपल्याला संदर्भ आढळतो. त्यामुळे हा जो काही समाज आहे याला आपल्या धर्मशास्त्रीय दृष्ट्या त्यांना महत्व दिलेलंच आहे. आणि तुम्हाला अजून तुम्हाला सांगावंसं वाटेल की तमिळ ग्रंथ, तमिळ पुराण आहे, शिववेडियल पुराण, मे बी त्याचं नाव असं आहे. त्या पुराणामध्ये एक सुंदर कथा सांगितली जाते की जेव्हा तंत्रशास्त्राचं ज्ञान भगवान शिव माता पार्वतीला देत होते तेव्हा माता पार्वतीचा डोळा लागतो. तो भगवान शिव हे क्रोधित होतात आणि त्या माता पार्वतीला श्राप देतात की जा तू कोळ्याच्या घरी जन्माला जा. आणि त्यावेळेला माता पार्वती अगदी बालिका रूपामध्ये त्या समुद्र किनाऱ्यावरती एका कोळ्याला सापडतात. तेव्हा तो कोळी बांधव त्यांना घरी घेऊन येतो. मग ती जी काही माता पार्वती आहे ती व्यवस्थित पद्धतीने वाढते आणि मग नंतर कालांतराने एका मच्छीमाराच्या रूपामध्ये भगवान शिव तिथे अवतार घेतात आणि दोघांचा विवाह होतो. तो विवाह होण्यासाठी एक सुंदर ते स्वयंवर करतात की एक शार्क नाव सारखा एक मोठा भलाढ्य मासा हा समुद्रामध्ये थैमान घालत असतो. तो जो त्या मासाला जो कोळी हरवेल त्याच्याशी माझी सुंदर मुलगी विवाह करेल. तर तो शार्क म्हणजेच नंदी असतो. तो ती कथा तशी रचली जाते आणि मग नंदीला हरवलं जातं. भगवान शिव त्या मासाला हरवतात आणि त्या कोळ्यासोबतच की मी माझी पोरगी माझ्या समाजामध्ये देईल म्हणून कोळी रूपामध्ये भगवान शंकरांचा विवाह माता पार्वती सोबत होतो. इथपर्यंत तमिळ पुराणामध्ये आपल्याला ग्रंथामध्ये तेवढी संदर्भ आढळतात. तर तो आपला धर्म याच्यावरती हे निर्माण करणारच नाही. खूप मोठ्या रमेन मॅगसेसे पुरस्कार मिळालेल्या संतांचं, एक चांगल्या साहित्यिकांचं, तत्वज्ञानी व्यक्तींचं हे वाक्य आहे की ये हमारा पाप का नहीं बाप का धंदा है. जो आपल्या बाप दादांपासून मिळालेला आहे हा पापाचा कसा असू शकतो. आज सुद्धा जेव्हा पहिलं जेव्हा बोट ह्या समुद्रामध्ये जाते पहिला जो वाटा येतो तो देवाच्याच नावाने काढला जातो. ही परंपरा आगरी कोळी समाजाची आहे. नैवेद्य तोच. गौरी गणपतीमध्ये सुद्धा जे काही की जी पोरगी आपल्या कुळामध्ये राहिली माता पार्वती ती काय भाजीपोळी खाऊन राहिली असेल का. तिने तेच स्वीकार केलेलं असावं. आणि अनेक असे गोमंतकाच्या इतिहासामध्ये असे संदर्भ आहे की एवढं दुर्भिक्ष पडलं. सारस्वत ब्राह्मण आज प्रसिद्ध आहे. सो मला नाही वाटत की आपल्या धर्मशास्त्राने कधी त्यांच्या व्यवसायावरती किंवा शुद्ध अशुद्ध पवित्र ह्या सगळ्या गोष्टीला कधी त्या दृष्टीने बघितलं. धर्मशास्त्रीय दृष्ट्या हे तेवढंच तर्कसंगत आणि न्यायनिष्ठ आहे आणि ते पापरहित आहे. यामध्ये मी तुम्हाला सांगितलं ज्ञाती निर्णय ह्या ग्रंथामध्ये तर इथपर्यंत उल्लेख आहे की ह्या लोकांनी जानवं धारण करावं. जानव्याचा सुद्धा अधिकार त्यांना आहे. रुद्र गायत्री मंत्राचा सुद्धा त्यांना अधिकार दिलेला आहे. पण नंतर काळांतराने त्या लोकांनी मद्य आणि मांसाचं सेवन केलं आणि त्यांनी यज्ञोपवीताचा त्याग केला असा त्याच्यामध्ये उल्लेख आढळतो. तर एवढं पुराणिक काळापासून त्यांनी एवढं धर्मशास्त्रीय त्यांना न्याय दिलेला आहे. मग आपण त्याला चुकीचं म्हणजे आद्य धर्मशास्त्रांनी किंवा धर्मग्रंथांनी कधीच यांच्यावरती अन्याय केलेला नाही. पुढे जे काळाच्या ओघामध्ये जे वेगळं अवडंबर माजलं त्याच्यामध्ये कदाचित थोड्याशा चुका झाल्या असतील नक्की. परंतु पुन्हा एकदा वेळ आलेली, या पॉडकास्टचं जे मॉरल आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो की पुन्हा एकदा वेळ आलेली, सर्वांनी मुख्य प्रवाहात येणं आणि सर्वांनी एकत्र येऊन प्रगतीच्या दिशेने तोंड करून पुढे चालत राहणं
हेच मला असं वाटतं की आजच्या अगदी. पॉडकास्टचं मॉरल होतं. अगदीच. अजून काही आहेच गुरुजी सांगण्यासारखं? नाही, बस मी सगळ्या आपल्या कोळी बांधवांना एकच विनंती करेल की आपलं धर्मशास्त्र, हे ज्ञान, हे आपला इतिहास हा आपला समाजाचा मानबिंदू आहे. अगदी. आणि अशा सगळ्या मानबिंदूंचं, वेगवेगळ्या क्रांतिकार असतील, सगळ्यांचं स्मरण करणं आणि आपल्या इतिहासाशी निगडीत राहून धर्मशास्त्रीय दृष्ट्या आपण त्याला सन्मान दिला गेला पाहिजे. तर आपल्या जेवढं महत्व आपण आई एकविराला देतो तेवढं महत्व एकदा आपण आई तुळजाभवानीला आपण दिलं पाहिजे. खंडोबाचं पण दर्शन घेतलं पाहिजे. काळ भैरवनाथाचंही दर्शन केलं गेलं पाहिजे. आपल्या परंपरा जोपासल्या पाहिजे. आणि जो पोर्तुगीजांचा जो आपल्यावरती इन्फ्लुएन्स आहे तो काही काळ मर्यादित ठेवून आपल्या ज्या काही मूळ परंपरा आहे, आगरी कोली भाषेतले जे काही गीत आहेत त्या समाज माध्यमाने वाढवले पाहिजे, त्या जोपासल्या पाहिजे. आगरी भाषा, अगदी खूप शिलालेखामध्ये आगरी शब्द हा येतो. त्यामुळे याला प्रचंड इतिहास आहे. तर ह्या आगरी भाषेचा सन्मान आपण केला पाहिजे. आपल्या मुलांपर्यंत धर्म, शास्त्र, न्यायसंगतता त्यांच्यापर्यंत पोहोचावी. हे जर कधी आज आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवलं तर समाजासाठी आपण काहीतरी करू, हे मला वाटतं. आज हे जर कधी आपल्या समाजाला कळालं तर खूप चांगलं आपल्याला, आपल्या संपूर्ण धर्माला त्याचे उत्तर भेटतील, खूप परिवर्तन होईल. आणि सर्व समाज वेगवेगळ्या अगदी 18 पगड जातींना एकत्र करून स्वराज्य उभं राहिलं. आज ह्या सर्व जाती एकत्र आणून शिवरायांच्या विचाराने आपण आपला महाराष्ट्र पुन्हा नवस्वराज्य तयार करण्याची वेळ आलेली आहे. अगदी थोडक्यात सांगायचं तर मुळाकडे चला. अगदी. मूळ सोडू नका. सुटला असेल तर परत मुळाकडे या, तिथेच आपला उद्धार लपलेला आहे. याच्या पलीकडे मला सुद्धा काही बोलायचं नाही. खूप सुंदर पॉडकास्ट, कित्येक नवीन गोष्टीचा साक्षात्कार झाला आजच्या या पॉडकास्टमध्ये आणि खूप वेगळ्या पद्धतीची माहिती मिळाली. मी सांगतो महाराष्ट्रातील 90% लोकांना ही माहिती माहीत नसेलच, ती नव्याने माहीत झाली. आगरी कोळी बांधवांना स्वतःच्या परंपरेविषयी, त्यांच्या रीतिरिवाजांविषयी, त्यांच्या संपूर्ण समाज व्यवस्था आणि त्याच्या मुळाविषयी जे माहीत नसेल ते सुद्धा आज गुरुजींनी सांगण्याचा इथे यथायोग्य प्रयत्न केला आणि ते खूप सुंदर पद्धतीने मांडलेलं आहे, ही मला खात्री आहे. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला, ही चर्चा कशी वाटली, आणि जसं गुरुजींनी सांगितलं की 1 डिसेंबरला देहूस्थानी हे जे काही एक पर्वणी तुमच्यासाठी आयोजित केलेली आहे, तिथे प्रत्येकाने उपस्थित राहून ज्या उद्देशासाठी हे सगळं घडवून आणण्याचा प्रयत्न करतायत गुरुजी, तो उद्देश सफळ व्हावा यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा, हीच परत एकदा विनंती करतो. आणि आजच्या पुरते थांबूयात गुरुजी. आई माऊलीचा उदो उदो, आई एकविरेचा उदो उदो, एकविरा माता की जय.